तर मित्रांनो, तुम्हाला आता मी एक हर्मित क्रॅब दाखवतो. हर्मित क्रॅब या दगडामध्ये ते हे असतात, दगडामध्ये जे होल आहेत ना, तिथे ते हर्मित क्रॅब असतात वेगवेगळ्या प्रकारचे. ते हर्मित क्रॅब म्हणजे काय, तर ते दुसऱ्या शेलचं म्हणजे शेलचं कवच धारण करतात. म्हणजे त्याच्या आतमध्ये राहतात. जे मेलेले सी शेल असतात ना, त्याच्या त्या आतमध्ये राहतात आणि माशांनी किंवा दुसऱ्या कोणी खाऊ नये म्हणून ते हार्ड असं कठीण कवच धारण करतात आणि त्याच्या आतमध्ये राहतात. भेटला तर तुम्हाला दाखवतो मी आता. बघूया. हे बघा, इथे बरेच सी स्नेल आहेत, पण ते जिवंत आहेत. सी स्नेल हा एक मोठा आहे, बघूया जिवंत आहे का नाही. तो हलतो आहे, त्याला काढून. हा बघा, काढला त्याला. हा बघा, आता याच्या आतमध्ये एक जीव आहे लाईव्ह. तो ह्या कवचवरती, म्हणजे कवच त्याने कवचामध्ये त्याने घर केलं आहे. तो कवच घेऊन चालतो. हे कवच आहे ना, हे घेऊन तो चालतो. तुम्हाला मी वाळूमध्ये दाखवतो. हा बघा, याला आपण खाली ठेवूया. त्याच्यातून आता आतून पाय दिसत आहे बघा. ते बघा, पायाची मोमेंट बघा. आतमध्ये एक जीव आहे, क्रॅब आहे आतमध्ये. त्याची मोमेंट बघा, हालचाल बघा. त्याला आपण सरळ करूया. त्याने बोट लावल्यावर त्याने आतमध्ये घेतले पाय त्याचे. त्याला आपण सरळ करूया. आता उलट केला बघा. बघा, तो चालायचा प्रयत्न करतोय. चालला. त्याचा एक पाय बाहेर दिसतोय. दोन पाय आहेत बाहेर. हे बघा, तो एक प्रकारचा क्रॅबच आहे. तो आतमध्ये आहे. त्याने हे हार्ड शेल धारण केलंय. त्याच्या आतमध्ये तो राहिलाय. हे बघा, हे त्याचे पाय बघा. तुम्ही बोट लावल्यावर तो आतमध्ये घेतो. त्याला आपण पाण्यात सोडूया. चालतोय, आता चालतोय बघा. त्याने पाय आतमध्ये घेतले मी उचलल्यावरती. ते पाय बघा आतमध्ये. आतमध्ये तो जिवंत जीव आहे. हे बघा, हे बघा, पायाची मोमेंट बघा. त्याला आपण सोडूया. जाऊ दे. सरळ करून ठेवतो त्याला. हा, तो बघा हालतोय बघा, मोमेंट करतोय. असे बारा बीचवरती वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅब आढळतात.
ट्रॅपचे खूप प्रकार आहेत. आता समुद्राच्या भरतीला सुरुवात झाली.